भरपूर आनंद होतो जेव्हा तुझी मुलं सत्यात चालतात. आणि खरोखर प्रभू येशू तू आम्हाला सत्यामध्ये समर्पित केलेला आहे, म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. धन्यवाद देतो पिता, तू आम्हाला शिकवणार आहेस. मी विश्वास करतो पिता की जे काही तू आम्हाला शिकवणार आहेस ते आमच्या चांगल्या जमिनीमध्ये पडलेलं आहे आणि त्याला 100 पटीने फळ आलेलं आहे, म्हणून तुझे आभार मानतो. आणि प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन, आमेन, आमेन. हालेलुया. आपण सर्व बसूया. आपण एक वचन पाहूया. योहान अध्याय 8 वचन संख्या 49. योहान अध्याय 8 वचन संख्या 49. बेचाळीस पासून वाचू. येशूने त्यांना म्हटले, देव जर तुमचा पिता असता तर तुम्ही माझ्यावर प्रीती केली असती, कारण मी देवापासून निघालो व आलो आहे. मी आपण होऊन आलो नाही, तर त्यानेच मला पाठवले. पुढे तुम्ही माझे बोलणे का समजून घेत नाही? तुम्ही माझे बोलणे का समजून घेत नाही? ह्याचे कारण हेच की तुमच्याने माझे वचन ऐकवत नाही. पुढे तुम्ही आपला बाप सैतान ह्यापासून झाला आहात आणि तुमच्या बापाच्या वासनाप्रमाणे करू इच्छिता. तो प्रारंभ इथे कधी कोणाला झालंय की वचन ऐकवत नाही? म्हणजे सर्व काही करतो पण वचन ऐकायला काय येतोय? जसं काल आम्ही पाहिलं की प्रभू सांगतो की जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेलं आहे ते कधीही कोमजणार नाही, कधीही त्याला फळ नाही, असं कधी होऊ शकत नाही. मग प्रभू आम्हाला सांगतो की आज सुद्धा की तुम्ही माझे बोलणं का समजून घेत नाही? याचं कारण एक आहे की तुम्हाला ते ऐकवत नाही. आणि का ऐकवत नाही? पुढे काय लिहिलंय? तुम्ही आपला बाप, अरे बापरे, म्हणजे बाप सैतान पण कोणाचा असू शकतो? कारण येशू काय सांगतो? माझा बाप कोण आहे? स्वर्गीय पिता. म्हणजे मी जे काही करतो ते माझ्या पित्यापासून ऐकतो आणि तेच मी या पृथ्वीवर करतो. आणि तो सांगतो त्याचंच मी ऐकतो. बरोबर? म्हणजे जे मी ऐकतो तेच मी करतो. पण जो कोणी त्याचा बापाप्रमाणे करत नाही तर त्याचा बाप कोण आहे? सैतान आहे. तुम्ही आपला बाप सैतान यापासून झाला आहात
आणि तुमच्या आणि तुमच्या बापाच्या वासनाप्रमाणे करू इच्छिता. काल आम्ही पाहिलं नवरा. आता इथे कोण आहे? तर कधी असं पाहिलंय तुम्ही, एक लहान मुलं आहे आणि तो त्याच्या वडिलांबरोबर जातो, आई बरोबर जातो, आणि अचानक तो म्हणतो दुसऱ्या माणसाला बघून, तो बघ, तो माझा डॅडी आहे, तो माझा काय आहे, डॅडी आहे. मग त्याच्या बापाला काय वाटेल? आनंद होईल का नाही? का नाही होणार? का आनंद नाही होणार? कारण तो म्हणतो मी तुझा बाप आहे, मी तुला पालन पोषण करत आहे, मी तुझ्यावर प्रेम करत आहे, आणि तू मला सोडून मी तुला एवढं मोठं केलं, आणि तू बोलतो आता तू माझा बाप नाही, तर तो माझा बाप आहे. तर जो खरा बाप आहे त्याला काय होईल? जो खरा बाप आहे त्याला काय वाटेल? दुःख वाटेल का नाही वाटेल? मग असं कधी पाहिलंय लहान मुलांना मोठा झाल्यावर कोण बाप बदलतो? कधी पाहिलंय का बाप बदललेलं? कोणी पाहिलंय इथे? आम्ही बदलतो. बदलू शकतो का नाही बदलू शकत? कारण इथे सांगतो, येशू सांगतो, जे काही मी पित्यापासून ऐकतो तेच मी करतो, जे काही मी पित्याला करताना पाहतो तेच मी करतो. म्हणजे बाप कशावरून आम्ही ठरवतो? ज्याचा आम्ही ऐकतो, ज्याच्याप्रमाणे आम्ही करतो, तोच आमचा बाप. बरोबर आहे का नाही? पुढे जाऊया. तो प्रारंभापासून मनुष्यघातक होता आणि तो सत्यात टिकला नाही. सत्य काय आहे? सत्य काय आहे? वचन. पुढे टिकला नाही कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो खोटे बोलतो कारण त्याच्यामध्ये म्हणजे जे येशूने सांगितलं ते त्याच्यामध्ये नाही आहे, म्हणून तो काय म्हणतो? खोटं बोलतो. आणि तेव्हा तो स्वतःचे बोलतो की बाबाचं बोलतो? स्वतःच बोलतो. कारण तो लबाड व लबाडीचा. मग कसं समजणार एक माणूस खोटं बोलत आहे? कसं समजतं एक माणूस खोटं बोलत आहे? त्याच्यामध्ये सत्य नाही, तो खोटं बोलतो. आणि अनेकदा आम्ही खोटं बोलू शकतो का नाही बोलू शकत? आम्ही खोटं बोलतो. खोट्याला घेऊन प्रार्थना करतो का नाही करत? कशी करतो? खोट्याने प्रार्थना कशी करतो? खोटं म्हणजे नेमकं काय? बाय, खोटं म्हणजे काय? कधी खोटं बोलले? हा, तुझ्या पाठीत तर कोणीच नाही. कधी खोटं बोलले? कोण? तुमची पोरी? अच्छा. इथे कधी कोण खोटं बोललाय? तुम्ही खोटं बोलता कधी? बोलता काय? चांगल्यासाठी असं कधी खोटं बोलतो. आता तुम्ही इथे आल्यापासून काय खोटं बोलले? काहीच नाही बोलले. काय तुम्हाला कुठे विचारलं तुम्ही कुठे बोलले? तुम्ही बोलले नाही. तुम्ही काय बोलले? नाही बोलले ना. अरे बोला. काहीच नाही बोलले. कारण ज्या वेळेला माणूस खोटं बोलतो, ते खोटं सैतान त्याच्याकडनं स्वतः बोलून घेतो, आणि त्या व्यक्तीला सुद्धा माहिती नाही की तो खोटं बोलतो. कारण ते जिथून तो ऐकतो तिकडूनच तो परत तेच बोलत आहे. आणि कसं समजणार खोटं म्हणजे नेमकं काय आहे? खोटं म्हणजे नेमकं काय? दादा, खोटं म्हणजे काय? म्हणजे आपण
आपल्या मनाविरुद्ध कुणाला फसवतो हा किंवा जे सत्य वचन आहे त्याच्या विरुद्ध आपण जेव्हा बोलतो हा म्हणजे वचन मला जे सांगत आहे तेव्हा मी जे काही बोलतो ते सर्वच्या सर्व खोटं आहे. आणि खोटं बोलणारा कोण आहे? सैतान. मग जर तो खोटं बोलतो आणि आम्ही पण खोटं बोलतो, मग आमचा बाप कोण झाला? कोण झाला? मग इथे लिहिलंय का तो खोट्याचा आणि खोट्याचा खोटा आहे आणि तो खोट्याचा बाप आहे. मग आमच्या नकळत किती वेळा आम्ही खोटं बोलत असतो. कारण जेव्हा जेव्हा आम्हाला कसं माहिती पडणार तुम्ही खोटं बोलता का नाही बोलत? कसं माहिती पडणार? हा, जेव्हा आम्ही वचनाच्या विरुद्ध जातो तेव्हा आम्हाला कळणार का आम्ही खोटं बोललो. पण कसं कळणार की तुम्ही खोटं बोलले? आता त्या बहिणीला विचारलं, नाही तू खोटं बोलली? ती बोलते नाही बोलली. बरोबर आहे का नाही? आता इथे कितीतरी लोक आहेत त्यांनी प्रार्थनेमध्येच खोटं बोललं, पण त्यांना सुद्धाच नाही माहिती की त्यांनी खोटं बोललं. का नाही माहिती पडत की मी खोटं बोलतो? कसं मी ओळखणार की मी हे खोटं बोललो? आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे पण आपण म्हणतो काय दिलेलं? ते ठीक आहे, ते जुनं झालं. सर्व काही दिलेलं आहे, पण आहे का? नाहीये. का नाहीये? कारण अजून मला माहिती दिलेलं आहे, पण मी घ्यायचं कसं तेच नाही. म्हणजे अजून कार्ड वापरता येत नाही, अजून बँकेतच आहेत पैसे. बरोबर आहे का नाही? प्रभूने तुमच्या खात्यात किती टाकले? करोडो आहेत. तुम्हाला माहिती आहे. तुम्ही सगळ्यांना बोलतात आहे, पण आहेत का? कारण काढायचे कसे ते शिकले का? नाही माहिती. आणि शिकले जरी असेल तरी काढू शकले नाही. मग मी बोलीन माझ्या बँकेत करोडो आहे, पण वडापाव खायला 1 रुपया काढला नाही त्याच्यातला, मग फायदा आहे का? नाही. मग कसं समजणार एक व्यक्ती खोटं बोलतो? त्याला कसं माहिती की मी खोटं बोलत आहे? अरे बोला. अच्छा, कसं माहिती पडणार? उदाहरण. हा नाही, आता तरी ते खोटं बोललो, कोणी घाबरलं नाही. सगळ्यांना पावर पण आली खोटं ऐकतात. स्वतःच बोलतो, कारण पिता कधी खोटं बोलत. अच्छा, कसं समजणार तुम्हाला की एक गोष्ट जर ती समजा एक फळ आहे आणि ते खाल्ल्यावर माणूस मरणार आणि तुम्ही ते खाणार नाही, कसं कळणार हे फळ खायचं नाही, ह्याच्यामध्ये विष आहे? कसं समजणार मला? कधीतरी ते कोणीतरी खाल्लं असेल. तुम्ही समुद्रात गेले का नाही कधी? कवीला गेले असतील ना माणसं. याच्या पहिला तुम्हाला ती जेलीफिश माहित होती? नाही माहिती. बरोबर आहे. पण आता जेव्हा तुम्ही बघता, तुम्ही तिकडे जात नाही, कारण तुम्हाला माहिती आहे ती अंगाला लागली का तुमच्या खाजेला. बरोबर आहे. पण पहिलं माहित होतं का? मग कसं समजणार की जेलीफिश आहे? जेव्हा मी खरोखर त्याचा अनुभव घेतला आणि मला समजते की ही जेलीफिश आहे, ही मला नुकसान करणार. बरोबर आहे का नाही? तर मला कसं समजणार मी जे बोलते ते खोटं आहे? जेव्हा माझ्याकडे सत्य आहे, त्या सत्याद्वारेच मी पारख करू शकते की मी जे बोलली ते खोटं आहे. समजतं का नाही? मग खोटं काय आहे? सत्य काय आहे? जे प्रभू येशूने आम्हाला वचन दिलंय बायबलमध्ये, ते सर्वच्या सर्व सत्य आहे. म्हणजे ते कधीही बदलू शकत, त्याच्यातलं एक काना किंवा मात्रा सुद्धा बदलू शकत. तर तुम्ही काही करा, कितीही त्या सत्याच्या विरोधात जोर ओरडा का नाचा, काही करा, पण त्याच्यातला काना मात्रा बदलू शकत नाही. मग सत्य काय आहे? फक्त आणि फक्त वचन. मग खोटं काय आहे? हा, वचनाच्या विरोधात आहे. मग अनेक वेळा जर अच्छा पुढे जाऊया पुढे वाचा.
पण मी तुम्हाला खरे सांगतो म्हणून तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नाही. तुमच्यापैकी कोण मला पापी ठरवतो. मी खरे सांगत असता तुम्ही माझ्यावर विश्वास का ठेवत नाही. जो देवापासून आहे तो देवाची वचने ऐकतो. कसं समजतं कोण देवापासून आहे? जो देवापासून आहे तो नेहमी काय ऐकायला आवडतं त्याला? देवाचं वचन. मग ज्याला वचन ऐकायला आवडत नाही तो कोणापासून आहे? किती मस्त लिहिलं नाही ते. जो देवापासून आहे तो काय ऐकतो? देवाची वचने ऐकतो. पुढे तुम्ही देवापासून नाही म्हणून तुम्ही ऐकत नाही. किती सोपं आहे ना. जो ऐकत नाही तो देवापासून, जो ऐकतो तो देवापासून आहे. मग किती लोकांना वचन ऐकायची अलर्जी आहे? ऐकायची अलर्जी झाली का काय होते? मग जे व्यक्ती वचनाच्या लांब जातात त्यांचा प्रॉब्लेम काय? हळूहळू देवाला सोडून लांब जात आहे. कधी तुम्हाला असं झालंय की तुमच्या घरात एक व्यक्ती आहे आणि तुम्ही त्याच्याशी भरपूर दिवस बोलता, चांगलं नातं आहे, पण अचानक असं काहीतरी होतं का आता एखाद्या व्यक्तीचा तुम्हाला आवाज ऐकला तरी राग येतो. एखाद्या व्यक्तीचा आवाज ऐकला तरी राग येतो, किंवा त्याचं तोंड जरी बघितलं तरी राग येतो, लांबनं बघितलं तरी राग येतो, जावंसं वाटत नाही. असं कधी झालंय? झालं का नाही झालं? का होते तसं? कारण त्या व्यक्तीबद्दल आमच्यामध्ये काय असतो? राग असतो. आणि आता आम्हाला ती आवडत. तसं जेव्हा पण मला वचन आवडत नाही ऐकायला, बोलायला, वाचायला, तर समजायचं कुठेतरी माझ्यामध्ये गडबड झालेली आहे. मग जो कोणी देवापासून आहे तो कोण काय करतो? बाजूवाल्याला बोला, मी देवापासून आहे म्हणून मी देवाची वचनं बोलते. मी देवापासून आहे म्हणून मी देवाची वचन ऐकते. मी देवापासून आहे म्हणून मी देवाच्या वचनानुसार करते. बरोबर आहे का नाही? पुढे काय लिहिलंय? यहुद्यांनी त्याला उत्तर दिले, तुम्ही शोम्रोनी आहात व तुम्हाला भूत लागले आहे. हे जे आम्ही म्हणतो ते बरोबर आहे की नाही? आता यहुदी त्याला काय म्हणतात? तू हे सगळं बडबडत आहेस आम्हाला, म्हणजे तुला, येशूला सांगतात तुला भूत लागलं. पुढे येशू काय सांगतो त्यांना? अच्छा, तुम्ही कधी असं वचन कोणाला सांगितलंय किंवा येशू विषयी बडबड करत आहे, येशू विषयी कोणाला सांगत आहे आणि तुम्हाला बोललंय वेळा झालाय, वाटते भूत पाठी लागलंय, ह्याला पछाडलं वाटते कोणी, असं कधी ऐकलंय? इथे पण येशू बरोबर पण तेच होत आहे. येशूला पण काय बोलत आहे? वचन बोलतो म्हणून, पित्याच्या गोष्टी सांगतो म्हणून भूत लागलंय बोलते. पण येशू सांगतो की मला भूत लागलेलं नाही, तर मी माझ्या पित्याचा काय करतो? मग जो व्यक्ती वचन बोलतो, सत्य बोलतो, तो काय करतो? फक्त बोलतो की आपल्या स्वर्गीय पित्याचा सन्मान करतो. सन्मान करतो. मग आम्ही जेव्हा खोटं बोलतो तेव्हा स्वर्गीय पित्याचा काय करतो?
हा, मला भूत लागले नाही तर मी आपल्या पित्याचा सन्मान करतो. कसा? सत्य बोलून. आणि तुम्ही माझा काय बोलून? खोटं बोलून तुम्ही अपमान करता. आणि मी सत्य बोलून काय करतो? सन्मान करतो. मग जेव्हा जेव्हा माझ्या मुखातून खोटं निघत आहे, मी काय करत आहे? अपमान का सन्मान? खोटं निघत आहे तर अपमान. कारण मी जे मला प्रभू बोललाय त्याच्या बरोबर मी काय करते? उलट करते. बरोबर का नाही? पण जेव्हा जेव्हा माझा पिता जे बोलतो तेच मी बोलत आहे, तर मी त्याचा काय करते? सन्मान करते. इथे कुठेच नाही लिहिलं ना का तुम्ही त्याच्याकडे येऊन रडाल म्हणजे सन्मान करता, नाचाल म्हणजे सन्मान करता. इथे एकच गोष्ट लिहिली, जो देवापासून आहे तो देवाची वचन बोलतो आणि ऐकतो. म्हणजे तो केवळ सत्य आणि सत्यच बोलतो. बरोबर आहे का नाही? कारण मला जेव्हा या बहिणीने प्रार्थना केली, तुम्हाला दोष नाही देता, शिकवतोय, तर मला आत्मना करंट लागायला लागला. का माहितीये का? पहिला प्रार्थना होती, काय होती? या सर्वांना तू आशीर्वादित कर. सुरुवातीला केला कर. बघा मी शिकवतोय, तुम्हाला दोष नाही देत आहे. तर तो सांगेल बघ तुला तो टोकतोय. टोकत नाहीये, तुम्हाला मी काय करत आहे? शिकवत आहे. आणि मी स्वतः पण शिकत आहे, कारण तुमच्यासारखे अजून कोणतरी असतील ना. बरोबर आहे का नाही? आशीर्वादित कर. दुसरं पवित्र कर. तिसरं शुद्ध कर. 3 आहेत ना गोष्टी. मुक्त कर 4 आहेत. आणि जेव्हा तुम्ही ही प्रार्थना केली, तुम्हाला वाटलं की मी सर्व काही बरोबर बोलली. बरोबर आहे का नाही? मी सर्व काही खरं बोलली. पण मी तुम्हाला का बोलत आहे? कारण ज्या वेळेला आम्ही हे खोटं बोलतो, आम्हाला माहित नसते, कारण आमच्याकडे त्यावेळेला सत्य नाही आहे. आमच्यामध्ये भावना उत्पन्न होतात आणि त्या भावना आमच्यावर ताबा घेतात आणि आम्ही ते काही ना काही बोलायला सुरू करतो. पण सत्य हे आहे, आपण वाचूया इफिसिकरास 1:3 मध्ये वाचू. तुम्ही किती लोक विश्वास करतात जे इथे लिहिलं आहे ते आमच्या स्वर्गातील पित्याने लिहिलेलं आहे? तुम्ही पण विश्वास करता? म्हणजे हे खोटं असू शकतं का? हे सत्य आहे. मग जे काही मी याच्या विरोधात बोलते ते काय आहे? बरोबर आहे का नाही? बघा, बोला, वाचा, तुम्हीच वाचा. माहित आहे, माहित सोडत नाही. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील कोणी त्याने म्हणजे कोणी? प्रभू येशू ख्रिस्ताने. नाही, प्रभू येशू ख्रिस्ताने कसं काय? परत वाचा. आपला प्रभू येशू म्हणजे आपला सर्वांचा प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. कोण असो धन्यवादित? पिता काय असो? धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील त्याने म्हणजे कोणी? पित्याने. कोणाच्या? माझ्या सर्वांच्या, म्हणजे तुमच्या पण आणि माझ्या पण. कोणी? पित्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला सर्वांना, तुम्हाला, मला एकट्याला का? आम्हा सर्वांना आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादी केले आहे का करणार आहे? केले आहे. पण मी जेव्हा बोलत आहे, हे पित्या सर्वांना तू आशीर्वादित कर. बरोबर आहे? तर मी सत्य बोलली की खोटं बोलली?
मी माझ्या भावनेने बोलतो. हा बरोबर आहे. आणि हे तुम्ही बोलले ते बरोबर आहे. ह्याच्यामध्ये तुमच्यामधला स्वभाव काय माहितीये, नम्र आहे, की तुम्ही तुमची चूक कबूल केली. आणि तुम्ही जेव्हा कबूल करता तेव्हाच तुमचं बंधन तुटते आणि तुम्ही हे सत्य स्वीकारता. आदाम आणि एवेने काय केलं, चूक कबूल न करता एकमेकांवर दोषारोप केला. तिने केलं. बरोबर आहे. पण प्रभू म्हणतो जेव्हा कोणी चूक स्वीकारते, विचार बदलते, त्याच वेळेला त्या माणसाच्या जीवनात नवीन नवीन महान कार्य व्हायला सुरू होतात. कारण त्या भावनेने तुम्ही बोलले, पण वचन सांगते आशीर्वाद केले आहे. मग आता तुम्ही परत बोलू शकता का? कारण जेव्हा मी बोलते, मी खोटं बोलते, तर मी कोणाचा अपमान करते, पित्याचा. कारण मी का बरोबर केलं तुम्हाला, कारण तुम्हाला पण माहिती नाहीये की तुम्ही काय बोलले. बरोबर आहे. पण मला ठाऊक आहे. तर बायबल सांगते जो अविश्वासी आहे त्याला विश्वासीने जवळ करायचं, आणि जो दुर्बळ आहे त्याला शिकवायला पाहिजे. असं नाही की त्याला दोष लावून फेकायला पाहिजे, तर त्याला काय केलं पाहिजे, प्रेमाने जवळ करून शिकून त्याची चूक सुधारून त्याला वर केलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? तर आता आम्ही तुमच्यावर दोष लावला, खोटं बोलली का आम्ही शिकत आहोत? आता तुम्ही एक नाही, चुपा रुस्तम भरपूरच ना. काय आजी, प्रार्थना करू का नाही आशीर्वादासाठी? फक्त तुम्ही बाहेर आलं, इथे काय लिहिलंय, आशीर्वादित केले आहे. म्हणजे मी माझ्या भावनेमुळे, माझ्यामध्ये सत्य नसल्यामुळे मी बोलली, पण मला वाटलं ते खरं आहे, सत्य आहे, पण ते सत्य नाही. त्या शब्दाद्वारे उलट मी पित्याचा काय केला, कारण पिता बोलतो मी तुला केलं, आणि मी बोलतो तू नाही केलं. म्हणजे पित्याला मी सांगते मी खरी आहे आणि तू, पण कसं होऊ शकते का? पण पिता आपला इतका चांगला आहे की तो रागवत नाही, कारण त्याला माहिती आहे का आम्ही सर्व मुलं आहोत आणि अजून आम्ही शिकत आहोत. पहिली गोष्ट होती ती क्लिअर झाली तुमची, झाली का नाही? मग आता परत ओरडायला लागेल नाही. बरोबर का नाही? या बहिणीसाठी टाळ्या वाजवा. बरोबर आहे. दुसरी, अरे अजून झालं कुठे, 3 होते ना भाऊ. दुसरी गोष्ट, आम्हा सर्वांना पवित्र. बरोबर आहे. आपण जाऊ इब्री लोकास अध्याय 10 वचन 10 मध्ये वाचू. तिला एक वही दे ना, 10 रुपये नाही तुझ्याकडे वही द्यायला? संध्या तिला 10 रुपये दे, नवीन आला ती तिला दे. हा वाचा, तुम्हीच वाचा. त्या इच्छेने आपण येशू ख्रिस्ताच्या एकदाच झालेल्या देहापणाद्वारे अच्छा. पवित्र केलेले आहोत. एक मिनिट. त्या इच्छेने आपण, कोण आपण? आपण म्हणजे कोण? इथे बसलेले प्रत्येक जण, तुम्ही, मी, सर्वजण जे येशूमध्ये विश्वास ठेवतात. तुम्ही पण आले का नाही आले का? तुम्ही बाहेरचे आले ना? तुम्ही येशू ख्रिस्ताच्या एकदाच झालेल्या, एकदाच, किती वेळा झालेला आहे? एकदाच. आता परत होणार आहे का? येशू येणार आहे? हा, क्रुसावर जाण्यासाठी येणार आहे का? एकदाच झालेल्या देहापणाद्वारे, देह अर्पणाद्वारे, म्हणजे त्याच्या शरीराचं जे बलिदान झालं, जे अर्पण केलं त्यांनी त्याचं शरीर, त्याच्याद्वारे पवित्र केलेले आहेत. आहोत आहे नाही, आहोत म्हणजे काय? आम्ही सर्वजण केलेले आहोत का होणार आहोत? मग आता हे सत्य आहे, जे तुम्ही बोलले ते बरोबर आहे का? हे बरोबर, हे बरोबर आहे. म्हणजे दुसरा विचार पण कशाद्वारे होता? भावनेद्वारे. बरोबर आहे का नाही?
तिसरा विचार काय होता? शुद्ध कर. बरोबर आहे. 6 वाचू आपण. दहा 6 वाचा. होमाणी व पापाबद्दलच्या नाही, एक मिनिट. करंतिकरास पहिले पत्र 6:11 वाचा. करंतिकरास पहिले पत्र अध्याय 6 वचन 11 वाचू आपण. करंतिकरास पहिले पत्र अध्याय 6 वचन 11. वाचा. बायबल मध्ये कोणाला म्हटलं असेल. स्क्रीनवर आलो. हा वाचा. आणि तुमच्यापैकी कित्येक तसे होते. तसे होते म्हणजे आहे का होते? मग आहे काय बोलता? ते कुठे लिहिलं आहे? होते ना. तुमच्यापैकी होते. तरी तुम्ही म्हणजे कोण? आम्ही सर्वच प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात व आपल्या देवाच्या आत्म्यात धुतलेले. देवाच्या आत्म्यात काय झालेले आहे? शुद्ध होणार आहे. धुतलं का नाही? धुतलेले, पवित्र केलेले व नीतिमान ठरवलेले असे झाला का? होणार. मग ती पण काय होतं? खोट. बरोबर आहे का नाही? अजून एक वचन आपण बघूया. आपण जाऊया प्रकटीकरण अध्याय 1 वचन 5 मध्ये जाऊ. प्रकटीकरण. आणि विश्वसनीय साक्षी मेलेल्यामधून प्रथम जन्मलेला व पृथ्वीवरील राजाचा अधिपती येशू ख्रिस्त याच्यापासून तुम्हाला कृपा व शांती असो. जो आपल्यावर प्रीती करतो. कोणावर प्रीती करतो? आपल्यावर. माझ्या एकट्यावर का? आपल्या सर्वांवर. जो प्रभू आम्हा सर्वांवर प्रेम करतो. ज्याने आपल्या म्हणजे येशू ख्रिस्ताच्या रक्ताने तुम्हाला नाही. परत त्याचा रक्ताने आम्हाला. रक्ताने कोणाला? तुम्हाला आणि बाजूवाल्याला बोला. तुला पण आणि मला पण. तुम्हाला आणि आम्हाला पापातून मुक्त केले. मुक्त कर. केले का नाही केले? म्हणजे रक्ताने धुतले, शुद्ध पण केले, मुक्त पण केले, पवित्र पण केले.
आशीर्वादित पण केले. मग आता इथे कोणी आहे परिपूर्ण? परिपूर्ण कोण आहे का? तुम्ही आहे. इथे कोण परिपूर्ण आहे का तुमच्यामध्ये? सर्व केलंय पण परिपूर्ण कोण आहे का? किती पोहोचलेले नाही. पण आम्ही किती वेळा बोलतो का नाही की सर्व पायी आम्ही सर्वजण परिपूर्ण कोणीच नाही. बरं वाटते का नाही ऐकायला? किती वेळा तुम्ही असं बोलले की बघ बाबा परिपूर्ण कोणच नाही. दुसऱ्यांना शिकवताना बोलतो का नाही आम्ही? खरं बोलतो का खोटं बोलतो? खोटं कसं? हा? खोटं कसं काय? बाय तुम्ही कधी बोललं का नाही कोणी आहे का परिपूर्ण? आम्ही बोलतो ना, अरे आम्ही नम्रपणे बोलतो, आम्हाला त्याच्यामध्ये नम्रपणा वाटतो आणि म्हणून बोलतो कारण आम्ही नम्र आहोत, कारण आम्ही पित्याचा तेव्हा 3 लोक शोधायला बसले, कुठे आहे कुठे आहे कुठे आहे कुठे आहे, म्हणजे पत्ता हरवला आहे. बोलतो का नाही बोलतो? 5 अध्याय इब्री लोकास अध्याय 10 वचन 14 वाचू. कारण पवित्र होणाऱ्यांना त्याने एकाच अर्पणाने सर्व कालाचे पूर्ण केले आहे. करणार आहे. मग अनेकदा अशा गोष्टी आम्ही बोलतो की आम्हाला वाटते की आम्ही नम्र आहोत, वाटते ना बोलायला की नम्र आहे, पण प्रभू सांगतो नाही, तुम्ही खोटं बोलता. कारण पिता सांगतो मी तुम्हाला पवित्र केलं, मी तुम्हाला मुक्त केलं, मी तुम्हाला आशीर्वादित केलं, मी तुम्हाला पूर्ण केलं. समजतंय का नाही समजते? अच्छा, याजक कोणाला बोलतात? याजक बोला कोणाला? याजक म्हणजे काय? हा, जो मध्ये आहे, मध्यस्थ आहे, मध्ये आहे, म्हणजे जो देवाकडे विनंती करत आहे किंवा काही करत आहे, देवाच्या वतीने आहे, त्याला काय म्हणत आहे? समजतंय का नाही बोलत आहे? मग याजक कोण आहे का इथे? अच्छा दादा, याजक म्हणजे काय? फादर लोक असतात ते बरोबर बोलले. याजक मग इथे कोण आहे का? कोणी आहे का? अरे काय झालं असं काय? मी आज काय वेगळा नवीन शर्ट घातलं मला सांगतो म्हणताय का? शिवला होता कोणत्या सणाला, आता घातलाय. कारण मी सणालाच नाही जात, तो फक्त शिवून ठेवतात. आज माझा सण आहे बाबा, म्हणून तुम्हाला सर्व देत आहे. शिंगाडा, शिंगाडा, भुई शिंगार, अजून काय असतं ते, बर्फी, सगळं आहे आपल्याकडे, कारण आज आपला सण आहे. बरोबर आहे का नाही? आता तोच फटाका आहे, तो फटाका आहे. याजक म्हणजे कोण? तुम्ही कोणाला बोलले याजक आहे, तुम्ही लोक तर मारतील पकडून. पण प्रभू सांगतो याजक आहे. वाचा हे, परत वाचा, प्रकटीकरण 1, 5 आणि 6. कारण मला जेव्हा हे सत्य समजलं, मी बोललो पिता तू कुठे आम्हाला ठेवलेला आहे, पण आम्ही काय बोलत आहोत? खोटं 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 खोटं, सारखं खोटं खोटं, कारण आम्हाला सत्य माहिती नाहीये. आणि विश्वसनीय साक्षी मेलेल्यांमधून प्रथम जन्मलेला व व पृथ्वीवरील
राजाचा अधिपती येशू ख्रिस्त याच्यापासून तुम्हाला कृपा व शांती असो. जो आपल्यावर प्रीती करतो ज्याने आपल्याला रक्ताने तुम्हा आम्हाला पातकातून मुक्त केले आणि आपल्याला कोणाला? आपल्याला, सर्वांना तुम्हाला आणि मला, सर्वांना राज्य आणि राज्य म्हणजे देवाचं राज्य कोण आहे? तुम्हाला आपल्याला राज्य आणि आपला देव व पिता याच्यासाठी याजक असे केले. काय केले? म्हणजे आम्ही लोक कोण आहे? मी सांगतो काय तिथे लिहिलंय, समजताय का नाही समजत आहे? आम्ही याजक आहोत, आम्ही देवाचं राज्य आहोत, आम्ही मुक्त केलेलं आहोत, आम्ही पवित्र राष्ट्र आहोत, आशीर्वादित आहोत. अजून एक देऊ टाका. पेत्राचे पहिले पत्र अध्याय 2:9 वाचा. पण तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजक जन, पवित्र राष्ट्र, काय आहे? पण तुम्ही तर निवडलेला वंश, म्हणजे आम्हाला प्रभू सांगतो मी तुम्हाला निवडलंय. करोडो मधनं तुम्हाला मी निवडलंय. पण आम्ही काय म्हणतो? माहिती नाही, आमची ओळख आम्हाला माहिती नाही. म्हणजे आमचं स्थान प्रभूने जे दिलंय ते आम्हाला वाटते की आम्ही बोलतो म्हणजे आम्ही नम्र आहोत, पण प्रभू सांगतो नाही, तुम्ही जेव्हा हे बोलत आहात त्याच्या वचनाच्या विरुद्ध, तेव्हा सर्वात मोठा गर्व तोच आहे की आम्ही त्याच्या वचनाच्या विरुद्ध बोलतो. बरोबर आहे का नाही? पवित्र निवडलेला वंश आहे. बाजूवाल्याला सांगा, हे मला प्रभूने निवडलेला आहे. वंश म्हणजे काय? वंश म्हणजे काय? तुम्ही नेहमी स्वार्थच बघता. वारस नाही, वंश म्हणजे काय? निवडलेला वंश. कुटुंबात म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला निवडलं, प्रभू बोलतो मी तुझ्यापासूनची तुझी पूर्ण पिढी आहे तिलाच निवडून काढली. वंश म्हणजे काय? मी ज्या दिवशी तुला निवडलं त्या दिवशी तुझ्यापासून पुढे येणारी सर्व पिढी ती मी आता माझ्याकडे निवडलेली आहे. समजतं का नाही? मग आता आम्ही इथे येतो, काय वाटते आम्हीच येतो का आमची पूर्ण पिढी आता याच्यामध्येच आहे? म्हणून आम्हाला रडायला आवडतं. म्हणून मी बोललो माझा सण आहे, तुमचा नाही. ही खुश खबर आहे का दुखी खबर आहे? म्हणजे आम्हीच वाचलो आता का आमची पूर्ण पिढी आली त्याच्यात? पण जर खोटं बोललो तर जी आली ती बाहेर जाणार, मग काय फायदा होणार? कारण सैतान फसवतो की तू बोल बोल बोल, कारण आम्हाला सत्य माहित नाहीये आणि आम्ही बोलतो तेव्हा तेच आम्ही श्राप आमच्या जीवनात काय करतो? कार्यरत करतो. पण जेव्हा आम्ही हे बोलतो की जे प्रभूने लिहिलंय सत्य, तेव्हा आम्ही देवापासून आहे आणि आमच्यामध्ये आता खोटं नाही आहे आणि प्रत्येक खोट्यापासून आम्ही मुक्त होतो. आणि जेव्हा आम्ही सत्य बोलतो तेव्हा आम्ही पाहतो आमच्या जीवनात पण सगळं जसं बोलत आहे तसंच आम्ही आहोत. तर निवडलेला वंश म्हणजे आम्ही, आमची पूर्ण पिढी परमेश्वराने त्याच्यासाठी राज्यासाठी काय केलेली आहे? निवडलेली आहे. समजतं का नाही? म्हणतं तरी पण दुखी आहे मी तुझ्या. काय झालं आजी? निवडलेला वंश नको, त्याच्यात आनंद नाही. म्हणजे तुमच्या पिढीला प्रभू सांगतो मी सर्वच निवडलं.
पूर्णच्या पूर्ण पिढी आणि राजकीय इथे पण लिहिलंय. हा हा बोला. याजक जन याजकगण पवित्र राष्ट्र काय आहे? कर कर का आहे? पवित्र राष्ट्र देवाच्या स्वतःचे देवाचे स्वतःचे लोक. असे आहात. कोण? आम्ही सर्व आता देवाचे बाहेरचे लोक काय, त्याचे स्वतःचे आम्ही लोक आहोत. मग आम्ही कोणाचे आहोत? आम्ही पित्याचे आहोत आणि पिता आमचा आहे. मग किती वेळा वाटते आम्ही एकटे आहोत, ते चुकीचं आहे. जेव्हा आम्ही बोलतो कसं होणार, काय होणार, कधी होणार, तर सगळं आम्ही काय म्हणत आहे? खोटं बोलत आहे. पण जेव्हा हे लिहिलंय, हे बोलतो की आम्ही देवाचे स्वतःचे लोक आहोत. आम्ही आता अनाथ नाहीये, आम्ही आता निवडलेले वंश आहोत, आम्ही पवित्र राष्ट्र आहोत, आम्ही रक्ताने मुक्त केलेले आहोत, आम्ही धुतलेले आहोत, आम्ही पवित्र केलेले आहोत, आम्ही नीतिमान ठरवलेले आहोत, आम्ही आशीर्वादित केलेले आहोत. तर बघा काय जीवन बनेल आमचं. मग रोज सण होईल. बरोबर आहे का नाही? नाहीतर काय फायदा त्या गोष्टीचा? जर मी शिंदाळा खात आहे, ते काय विजा भुशिंगा खात आहे. पण तुम्ही कधी पाहिलंय एक शिंगा असते, भुशिंगा असते का नाही? शिंगा ती बाहेरनं मस्त दिसते, पण जेव्हा तिला आम्ही खोलतो तेव्हा आतमध्ये बरोबर नसतात, थोडा वास येते. मग आम्ही फेकतो का नाही? फेकतो का नाही? फेकतो. चांगली नाही, ती काळा काळा असते ना खालती, थोडं ते फेकून देतो ना ती. पण बाहेरनं काय दिसते? चांगली. मग तसंच जोपर्यंत आमच्याकडे सत्य आहे तोपर्यंत आम्ही अनेक गोष्टी बोलतो आणि आम्हाला वाटते की आम्ही ती नम्रपणात बोललो आहे, आम्ही नम्र आहोत, म्हणून आम्ही परमेश्वर आमच्यावर खुश आहे. पण खरोखर बघायला गेलं का तसं नाही आहे. कारण परमेश्वर जे सांगतो ते सत्य आम्ही बोलत नसून आम्ही काय बोलतो? अनेक वेळा खोटं बोलत असू शकतो. पण ज्या दिवशी आम्हाला कळते आणि सैतान नेहमी इच्छितो की आम्ही काय बोलावं? खोटं बोलावं. बरोबर आहे का नाही? पण ज्या क्षणाला आम्ही निर्णय घेतो की प्रभू आम्हाला हे सत्य समजलंय, जे वचन आम्हाला भेटलं, जे लिहिणार त्यावर मनन करून घरी जाऊन आम्ही ते मनन करणार की आम्ही हे आहोत. आणि हे सगळं जो बायोडेटा आहे ना, नवीन करा, हा आमचा बायोडेटा आहे की आम्ही कोण आहोत. समजते का नाही समजते? दुःखी झाले ते तुम्ही. पुढे वाचा. ह्यासाठी की ज्याने तुम्हाला अंधकारातून काढून ज्याने तुम्हाला, कोणाला? गणेशला, आम्हा सर्वांना अंधकारातून काढून. म्हणजे काय? काढले का आहे तुम्ही? त्याच्यात काढले का आहे? काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले. पाचारण. मग आम्ही आता अंधाराची प्रजा आहोत का प्रकाशाची प्रजा आहोत? म्हणजे जिथे कुठे आम्ही जातो त्या ठिकाणी अंधार प्रभू सांगतो तुम्ही प्रकाशात. म्हणून आता अंधार तुमच्या जिथे कुठे अंधार आहे तो अंधार काय होणार? पण तुम्ही जेव्हा बोलता मुक्त कर अंधारातून, तेव्हा तुम्ही स्वतःला विश्वास करतात की तुम्ही अजून पण अंधारातच आहे. बरोबर का नाही? पण ज्या वेळेला मला कळते मी स्वतः प्रकाश आहे, मी ते बोलण्यापेक्षा मी प्रभूला बोलते, प्रभू धन्यवाद की तू मला अद्भुत अंधारातून काढून अद्भुत प्रकाशामध्ये आणलेला आहे. आणि सर्वांना प्रभूने आणलेलं आहे का नाही आणलेलं? फक्त दिसत नाहीये. याचं कारण एकच आहे की आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. आणि ते मी काय बोलतो? खरं का खोटं? खोटं. मग आजपासून आम्हाला काय बोलायचंय? सत्य. त्याचे गुण तुम्ही, आणि हे तर आम्ही सर्वच करतो. बरोबर का? त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध. समजते का नाही समजते? मग समजते. आम्ही जेव्हा खोटं बोलतो तेव्हा काय करतो? देवाचा
अपमान. पण प्रभू येशू स्वतः सांगतो की मी सत्य बोलतो, कारण मी पित्याचा, म्हणजे जेव्हा आम्ही वचन बोलतो तेव्हा आम्ही स्वर्गीय पित्याचा सन्मान करतो. येशूला किती छळ करण्यात आला, मारण्यात आलं का नाही मारण्यात आलं? का मारण्यात आलं त्याला? कारण काय होतं? काय सत्य बोलत होता तो? मी देवाची, मी देवाचा परमप्रिय पुत्र आहे. कारण त्याला पित्या काय बोलला होता? तू माझा परमप्रिय, आणि तेच तो बोलत होता. म्हणून त्याला सत्य बोलण्यासाठी एवढं काय केलं की तू खोटं बोल, खोटं बोल. त्याची परीक्षा पण झाली, पण तरी सुद्धा त्याने खोटं बोललेलं नाही. तो एकच देवाला हाक मारायचा, पिता 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 पिता. बरोबर आहे का नाही? मग आम्हाला सुद्धा काय करायचंय? पित्याचा अपमान का सन्मान? मग लोक काय बोलतील? तुम्हाला भूत लागलं, मग काय करायचं? काय बोलते? तुझ्याकडे तर खायला नाही आणि तू बोलते माझा मी आशीर्वादित आहे. काय ग, तुझ्याकडे खिशामध्ये 1 रुपया नाही, तू बोलते माझी भरभराट झालेली आहे. बघ तुझ्यामध्ये एवढे आजार आहेत आणि तू बोलते की मला अंधारातून बाहेर काढलाय. कसं काय? बघ तू तर तुझा मुलगा दारू पितो आणि तू बोलते तुझा मुलगा पवित्र आहे. कसं काय? बोलतील भूत लागलाय तुला. पण प्रभू काय, प्रभूला पण काय बोललं लोकांनी? भूत लागलाय. कारण तो काय बोलत होता? मग आम्हाला पण काय बोलायचंय? नाहीतर जोपर्यंत आम्ही सत्य बोलत नाही, जो माणूस सत्य बोलत नाही तो गोष्टी, एक माणूस खोटं बोलतो आणि नंतर बोलतो ब्रदर तिने तसं केलं. ती मुलगी येऊन काय बोलते, मम्मी त्याने मारिलं, मम्मी त्याने तसं केलं. तसं आम्ही पण ब्रदर तू बाजूवाली तशी बोलली, बाजूवाला तो तसा बोलला, त्याने तसं केलं, असं केलं. ते सगळं बोलत बसण्यापेक्षा बोला जोरात तोंड उघडून की माझा मुलगा पवित्र आहे, मी पवित्र आहे, मी रक्ताने धुतलेली आहे, माझा मुलगा रक्ताने धुतलेला आहे, माझ्या मुलाला मला अंधाराच्या राज्यातून काढून प्रकाशाच्या राज्यामध्ये आणलेला आहे. हे जेव्हा तुम्ही बोलणार तर सैतान गॅरंटी तुमच्या जीवनात तो तिकडे राहूच नाही शकत, उभाच नाही राहू शकत तुमच्यासमोर. कारण तुम्ही आता काय बोलत आहे? पण येशूनी पण सत्य बोललं का नाही बोललं? पण त्यांनी सोडलं नाही सत्य, कारण त्याला माहित होतं हे सत्य आहे आणि ते आहे म्हणजे आहे, ते कधी बदलू शकत. मग आम्हाला पण सोडायचंय का? तेच बोलायचंय सत्य. कारण जेव्हा तुम्ही सत्य बोलणार, सगळेच कदाचित विरोधी होऊ शकतात. विरोधी येणार. प्रभू येशूला पण आला, कारण तो काय म्हणत होता? सत्य. त्याला काय सत्य भेटलेलं की तो देवाचा. आम्हाला किती सत्य भेटलंय? भरपूर आहे ना. मग बोला, मी आशीर्वादित आहे, मी अभिषिक्त आहे, माझी गोठारं भरलेली आहे, माझ्या पापांची क्षमा झालेली आहे, मी पवित्र राष्ट्र आहे, मी देवाचा स्वतःचा लोक आहे, मी निवडलेली आहे, मला रक्ताने धुतलेला आहे. का मी बोलत आहे? तिथे लिहिलंय. जेव्हा कोणी विचारत आहे का बोलत आहे तू असं, दिसत तर नाहीये, पण दिसत नाहीये, पण माझ्या पित्याने मला हे सांगितलेलं आहे आणि मी त्याचा सन्मान करते, म्हणून मी सारखं सारखं तेच बोलते जो माझा पिता मला सांगतो. समजतंय का नाही? समजतंय? झाला का नाही सण आपला? हालेलुया. म्हणजे किती चांगलं आहे ना. 8 वाजता अपवित्र होते, 9 वाजता पवित्र झाले. 8 वाजता आशीर्वादित होणार होते, 9 वाजता आशीर्वादित झाले. शुद्ध होणार होते 8 वाजता, 9 वाजता शुद्ध झाले. काय फरक झाला? फक्त सोच बदलली. सोच जगानुसार होती, पण आम्हाला वाटत होतं बरोबर आहे. पण जेव्हा वचन आलं, सत्य आलं, तेव्हा माहित पडणार आहे सोच काय खोटी आहे. आता या बहिणीचं एक चांगलं आहे का तिने ते लगेच स्वीकारलं, म्हणून तिच्या जीवनात काय होणार? बदल. पण जर स्वीकारलं नसतं, नाही 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 माझंच खरं, वचन पण खोटं आहे, मी खरी आहे, मग काय झालं असतं? काहीच नाही होऊ शकत. समजतंय का नाही? समजतंय? हालेलुया. तर आपण 5 मिनिटं
2 मिनिटं डोळे बंद करा आणि मनन करा की प्रभूने आम्हाला काय सत्य दिलंय आणि आम्ही खोटा बोलतो का नेहमी आम्हाला खरं बोलायचंय जे वचन आहे. हालेलुया. तू कोण येते शेवटची प्रार्थना करायला? ये रिप्सला. सर्वांनी डोळे बंद करायचे. धन्यवाद देते अब्बा बाप्पा, धन्यवाद देते प्रभू येशू, धन्यवाद देते पवित्र आत्मा, धन्यवाद देते पवित्र आत्मा की ब्रदरांच्या मुखाद्वारे आम्हाला आज शिकवलेलं आहे की आमच्या पापांची क्षमा झालेली आहे व आम्हाला आमच्या आजारातून मुक्त केले आहे व आम्हाला स्वर्गातील सर्व आशीर्वाद दिलेले आहे व त्याच्या रक्ताने आम्हाला शुद्ध केलेले आहे. म्हणून मी तुला धन्यवाद देते प्रभू येशू की तुम्ही आम्हाला तुमचं प्रिय मूल बनवलेलं आहे. म्हणून मी तुम्हाला धन्यवाद देते अब्बा बाप्पा. मी ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करते. आमेन.